अस्सलाम वालेकुम, नमस्कार. मी तबस्सुम आणि आज मी तुमच्यासाठी पहिलाच व्हिडिओ आहे हा मराठीमध्ये माझा आणि मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे चिकन मसाला फ्राय. ह्याला चिकन भुना पण म्हणतात. तर ही रेसिपी खूपच छान लागते खायला आणि ज्यांना चिकनचे पदार्थ आवडतात त्यांना हे नक्कीच आवडेल. तर एकदा तुम्ही ज़रूर करून पहा. तर आपण ह्याची रेसिपी बघूया. मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, ज्याला स्वच्छ धुतलेलं आहे आणि कोरडं करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये मी 1.5 चमचा मीठ घालते. आपल्या चवीप्रमाणे तुम्ही मीठ घालू शकता. आणि त्याच्यामध्ये मी घातली आहे 1 चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे मी, 1 मोठा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस आपण घ्यायचा आहे. तर मराठी माझी मातृभाषा असून मला जरा आज पहिल्यांदाच म्हणजे हा मराठीमध्ये व्हिडिओ असल्यामुळे थोडं मला नर्वसनेस वाटते. तर तो नर्वसनेस तुम्हाला माझ्या आवाजात पण कळूनच येत असेल. तर चिकनला हे सगळे मसाले आपण व्यवस्थित हाताने मिसळून घ्यायचे आहेत. चांगले असं रब करायचे आहेत त्याला चिकनमध्ये. आणि याला आपण 1 तासासाठी 1.5 तासासाठी आपण म्हणजे जितकं जास्त तुम्ही ठेवाल मॅरिनेट व्हायला तेवढा त्याला चांगली चव येते. तर मी इथे 1 तासासाठी ह्याला बाजूला ठेवत आहे. आता एका कढईमध्ये आपण 1/3 कप तेल घ्यायचं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तूपही घेऊ शकता. तेल चांगलं तापल्यावर आपण त्याच्यामध्ये 1 मध्यम आकाराचा कांदा, ज्याला मी बारीक उभा चिरून घेतलेला आहे, तो घातला आहे. आणि या कांद्याला आपण अगदी लाल होईपर्यंत तळून काढायचं आहे, पण त्याला करपवायचा नाही आहे. तर आपण जसा बिर्याणीसाठी बिरिस्ता वगैरे करतो त्या पद्धतीने ह्याला लाल करून घ्यायचं आहे. तर जर का तुम्हाला माझी ही पहिली रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला जरूर लाईक करा. तर आपण बघू शकता की कांद्याचा रंग जो आहे तो बदलत आलेला आहे. तर कांद्याला अगदी लाल नाही करायचं आहे, पण त्याला थोडा आधीच काढून घ्यायचा आपण, कारण का तो गरम असल्यामुळे अजून बाहेर म्हणजे तेलातून बाहेर काढल्यानंतरसुद्धा तो अजून शिजतच असतो. त्याच्यामुळे बाहेर काढल्यानंतर त्याचा रंग अजून काळा होतो. तर ह्या पॉईंटवरती मी आता त्याला काढून साईडला ठेवत आहे. याच तेलामध्ये मी 1 मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे. जर तुम्ही खिसून आलं लसूण वगैरे घातली तरी पण चालते किंवा जाडसर वाटून घ्यायची. आणि ह्याला 1 मिनिटासाठी आपण तेलामध्ये परतवून घेऊया. तर आता मी ह्याच्यामध्ये जे चिकन आपण मॅरिनेट केलं होतं ते घालणार आहे. तर एवढं चिकन 3-4 व्यक्तींसाठी पुरेसं असतं एका वेळेसाठी. तर चिकनला आपण कमीत कमी 10 मिनटं मोठ्या आचेवरती त्याला परतवून घ्यायचं आहे आपण. या रेसिपीमध्ये आपण पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आहोत. तर 10 मिनटं सतत त्याला परतवत राहायचं आहे, हलवत राहायचं आहे, जेणेकरून चिकन खाली चिकटू नये. तर मी असं सजेशन देईन तुम्हाला की तुम्ही एक नॉनस्टिक कढई घ्या. त्याच्यामुळे कसं की चिकन त्याला चिकटणार नाही किंवा खालून ते जळणार वगैरे नाही. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुम्ही आणि जर त्याला लाईक केलं असेल तर तुम्ही नक्कीच ही व्हिडिओ पुढे शेअर करा तुमच्या फ्रेंड्समध्ये, फॅमिलीमध्ये. तर तुम्ही बघू शकता की मी सतत त्याला हलवत आहे. 10 मिनटं ह्याला
कमीत कमी 10 मिनटं. आणि तुमच्या चिकनच्या फोडींवरती पण अवलंबून असतं की चिकनच्या जर फोडी तुम्ही मोठ्या ठेवल्या असाल तर तुम्हाला अजून परतवायला तुम्हाला जास्त वेळ लागेल. लहान फोडी असतील किंवा मध्यम आकाराच्या फोडी असतील तर तुम्ही त्याला कमी वेळात पण शिजवू शकता, म्हणजे 10 मिनटं पुरेशी असतात. तर चिकन आपलं चांगलं परतवून झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आता मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो टाकणार आहे. तर टोमॅटो मी खूप बारीक चिरून घेतलेला आहे. आणि टोमॅटो टाकल्यानंतर पण आपण त्याला 3 मिनटं चांगलं मोठ्या आचेवरच आपण परतवून घ्यायचं आहे. टोमॅटो चांगला परतला गेला आणि तो सॉफ्ट झाला की मग आता त्याच्यामध्ये आपण धने जिरे पूड घालणार आहोत. तर तुम्ही बघू शकता की टोमॅटो एकदम सॉफ्ट झालेला आहे. तर मी आता ह्याच्यामध्ये 2 लहान चमचे धने जिरे पूड घालणार आहे. आपण पुन्हा त्याला परतवून घेऊया. तर मी याच्यामध्ये आता गरम मसाला घालत नाही आहे, कारण की गरम मसाला मी मॅरिनेटमध्ये घातला होता. मीठही आपण तेव्हा घातलं होतं. तर आता तुम्ही याच्यामध्ये मीठ चेक करा. जर तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही या पॉईंटवरती मीठ घालू शकता. तर आता आपण जो कांदा तळून घेतला होता तो आता चुरून घालायचा याच्यामध्ये. आणि त्याला व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता की तेल खूप छान सुटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण ह्याला आता झाकण ठेवूया याच्यावरती. तर चिकनला त्याच्याच वाफेमध्ये शिजवायचं आहे आपण. तर झाकण ठेवल्यानंतर एकदम फ्लेम एकदम लो करायची आहे आणि 12 मिनटापर्यंत 12 ते 15 मिनटं चिकनला शिजू द्यायचं आहे. तर चिकनला पाणी सुटेल आणि त्याच्यामध्येच ते शिजून जाईल. तर हे बघा 12 मिनटानंतर मी जेव्हा झाकण काढलं तेव्हा त्याला पाणी सुटलेलं होतं. आणि हे पाणी आता आपल्याला सुकवायचं आहे, कारण की आपल्याला तो मसाला फ्राय करायचा आहे. तर आपण ह्या चिकनला सारखं परतवून काढलेलं आहे, त्याच्यामुळे पण ह्याला चिकन भुनासुद्धा बोलतात. चिकन भुनाचे वेगळ्या रेसिपी आहेत, त्याच्यापैकी ही एक रेसिपी आहे. तर चिकनचं पाणी पूर्णपणे सुकवायचं आहे आपण. आता पाणी जवळजवळ सुकत आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी बटर घालणार आहे. तर 2 ते 3 टेबलस्पून बटर घालू शकता. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अजूनही घालू शकता, कारण की बटरचा जो स्वाद आहे तो खूपच चांगला येतो. त्याच्यामध्ये मी 3-4 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घातलेल्या आहेत आणि कोथिंबीरही चिरलेली घातलेली आहे. तर चिकनला पुन्हा आपण स्टर करायचं आहे. फ्लेम मी हाय ठेवलेली आहे परत. तर मोठ्या आचेवर पुन्हा आपण सगळं परतवून घेऊया. बटर सगळं मेल्ट होणार आहे आणि चिकनचं पाणी पूर्णपणे सुकून जाणार आहे. आणि खाली जे राहिलं आहे ते तुम्ही बघू शकता, फक्त तेल आहे आणि मसाला आहे. तर आता मी याच्यामध्ये 1 टीस्पून मी किचन किंग मसाला घालणार आहे. तर तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये तंदुरी मसाला घालू शकता किंवा इतर कोणताही गरम मसाला घालू शकता. पुन्हा ह्याला एकदा आपण परतवून घेऊया. आणि आपलं चिकन रेडी आहे. चिकन मसाला फ्राय किंवा चिकन भुना तुम्ही काही म्हणा ह्याला, तर हे रेडी आहे. त्याचा स्वाद खूप चांगला येतो आणि तुम्हाला हे चपाती बरोबर किंवा नान, कुलचा, साधारण जे पाव असतात आपले त्याच्याबरोबर पण तुम्ही खाऊ शकता. भाताबरोबर खाऊ शकता. तर दिसायला खूप सुंदर दिसतं, कारण की आपण याचा कलर खूप छान दिसतो, कारण की आपण काश्मीरी रेड चिली पावडर घातल्यामुळे त्याचा कलर खूपच सुंदर दिसतो. तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून पहा. मला गॅरंटी आहे की तुम्हाला ही खूपच आवडेल आणि जे चिकन लवर्स आहेत त्यांना तर आवडेलच आवडेल. वरून आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत.
जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप आभार. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत खूप काळजी घ्या. बाय बाय.